मराठी माणसासाठी गणेश चतुर्थी हा नुसता एक सण नाही तर एक भावना आहे, एक इमोशन आहे आणि ती भावना शब्दात सांगणं अवघड काम ते. चला माझ्यासोबत बघूयात अमेरिकेत गणपती कसा साजरा होतो आणि भारतातल्या काय काय गोष्टी मी मिस करतो. नमस्कार मित्रांनो, मी राहुल आणि इथे तुम्हाला दाखवतो अमेरिकेतील गमती जमती आपल्या मराठमोळ्या स्टाईलमध्ये. आपल्या महाराष्ट्रात गणेश चतुर्थीचे हे दिवस आपल्या सगळ्यांना मंत्रमुग्ध करून सोडतात. आपल्याकडे घरोघरी तर बाप्पा असतातच, पण बाहेर जरी पडलो, गल्लीत जा, कॉलनीत जा, चौकात जा, कुठेही जा, प्रत्येक ठिकाणी बाप्पा तुम्हाला आशीर्वाद देतच असतात. इथं अमेरिकेत नाही अनुभवता येत रावते. आपल्याकडे वातावरणच कसलं भारी असतं. सगळीकडे एकदम लगबग, दुकानांच्या समोर फुलांच्या माळा, बाप्पांच्या मूर्त्या, मोदकांचा प्रसाद, ती झगमगीत लाइटिंग. खरं सांगा, एवढं भारी आहे ते सगळं वातावरण तुम्हाला प्रसन्न करतं की नाही? तुम्हाला त्याची किंमत नसेल हो, पण ह्या सगळ्या गोष्टींची किंमत आम्हाला इथे अमेरिकेत राहून कळते. खरं सांगतो मित्रांनो, तुम्ही सगळे फार भाग्यशाली आहात की प्रत्येक वर्षी तुम्हाला हा अद्वितीय आनंद अनुभवता येतो. आता तुम्ही म्हणाल, भाऊ अमेरिकेत पण होतोच की गणेशोत्सव. अरे हो बाबा, होतो, पण आपल्या भारतातल्या आणि विशेषतः महाराष्ट्रातल्या गणपतीची सर त्याला बिलकुल नाही ना. आता बोलूयात सार्वजनिक गणेशोत्सवाबद्दल. गणेशोत्सव हा खऱ्या अर्थाने लोकांचा सण आहे, बरोबर की नाही? आणि महाराष्ट्राला सोडून दुसरीकडे तुम्हाला एवढी आपली मराठी मंडळी कुठं सापडेल बरं? 1893मध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सुरू केलेली ही परंपरा आजसुद्धा नुसत्या महाराष्ट्रातच नाही तर अख्ख्या जगभर मराठी माणसाला एकत्र आणते. खरं सांगतो, आपल्याकडचं सार्वजनिक गणेशोत्सव त्याची मजाच वेगळी हो. लहान बारक्या पोरांपासून ते अगदी वरिष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्या मंडळींचा या सार्वजनिक सणात सहभाग असतो आणि हातभार लागतो. सहभाग आणि सहकार्य याशिवाय ते शक्यच नाही ना. आणि आपल्या गणपती मंडळात काम करणं काय साधी गोष्ट काय? मी तर असं म्हणेल, आपली मराठी पोरं प्रोजेक्ट मॅनेजमेंटचे धडे सगळ्यात पहिले मंडळातच शिकतात. वर्गणी गोळा करणं सोपं वाटतं तुम्हाला? त्यासाठी कम्युनिकेशन आणि सेल्स स्किल्स लागतात. अशीच देत नाही कोणी वर्गणी. पोरं शिकतात व्यवस्थित. आणि त्यात काही पोरं लय हुशार, त्यांना माहीत असतं पैसा कसा काढायचा लोकांकडून. आणि हे पण माहीत असतं बरं का, कोण किती देणार. बाकीचं पण भरपूर असतं ना, प्लॅनिंग लागते, डेकोरेशनची, प्रसादाची. त्यामुळेच मी म्हणतो, आपल्याकडचा गणेश मंडळ म्हणजे आयुष्याची सगळ्यात पहिली प्रोजेक्ट मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट. आता इथे पण आपली मराठी मंडळ आहेत, सार्वजनिक गणपती असतोच, पण तो प्रोग्राम फक्त एक दिवस. आणि इथल्या मंदिरांमध्ये पण बाप्पा येतात, पण ते सार्वजनिक नाही असं मला तरी वाटतं. आपल्यासारखे सार्वजनिक गणपती जरी नसले तरी इथल्या भरपूर मराठी मंडळींकडं बाप्पा बसतात. आता तुमच्या भाऊंकडे सुद्धा प्रत्येक वर्षी बाप्पा येतात बरं का. आता आमच्या घरच्या बाप्पांची विशेष गोष्ट म्हणजे माझी बायको पल्लवी प्रत्येक वर्षी बाप्पांची इको फ्रेंडली मूर्ती स्वतः बनवते. तिची तयारी 2-3 आठवडे अगोदरच सुरू होऊन जाते. पहिले ते दुकानातून क्ले आणि बाकीच्या गोष्टी आणायच्या आणि मग मूर्तीला शेप द्यायचा. खरंच सांगतो, फार बारीक आणि वेळ घेणारं काम असतं ते. तयार झालेली मूर्ती काही दिवस सुकायला ठेवायची म्हणजे तिला रंगवता येईल. तासनतास बसून एकदम बारीक लक्ष देऊन बाप्पांची ती मूर्ती हळूहळू तयार होत असते. आणि एकदाची मूर्ती तयार झाली की डेकोरेशनवर काम. यावेळेस बायकोने पोरांनी मिळून बनवला आहे कैलास पर्वत आणि भोलेनाथ. आणि मागे मस्त लाइटिंग इफेक्ट सुद्धा बरं का, बघा. लहानपणी गणेशोत्सव असेल तर डोळे उघडायचे त्या कॉलनीतल्या लाऊडस्पीकरवर लागलेल्या गाण्यांनी. आता इथं अमेरिकेत लाऊडस्पीकर्सवर बंदी, त्यामुळे बाप्पांची गाणी घरातच. आता काही लोक म्हणतील, बरं आहे ना, नको ते नॉईज पोल्युशन. तर नॉईज पोल्युशन जरी असलं तरी सकाळी सकाळी त्या गल्लीतल्या लाऊडस्पीकरवर लागलेल्या अभंगवाणीने जेव्हा डोळे उघडतात तेव्हा भारी वाटतं की नाही तुम्हाला? एक भारी किस्सा आठवला. सकाळी अभंगवाणी, पण जसा जसा दिवस पुढे सरकतो ना तशी तशी ती गाणी पण
आणि संध्याकाळपर्यंत गाणी एकदम फिल्मी बरं का. मी 8वीत 9वीत असेल. त्रिदेव ह्या मूवीमधलं तू चीज बडी हे मस्त मस्त हे गाणं त्या वर्षी लई हिट. मग काय संध्याकाळी प्रत्येक बापाच्या मंडपात तेच गाणं. आता बोलूयात डेकोरेशनबद्दल. मला अजून आठवतं लहानपणी प्रत्येक वर्षी आम्हा पोरांमध्ये एकाच गोष्टींवरून वाद, आणि ते म्हणजे या वर्षीचं बेस्ट डेकोरेशन कुठल्या मंडळाचं बरं. एकापेक्षा एक डेकोरेशन असतात राव आपल्याकडे. तेव्हा एवढं हायटेक पण नव्हतं, पण त्यातसुद्धा एखादं मंडळ श्रीकृष्णाचं सुदर्शन चक्र आणि शिशुपालाचा वध दाखवायचं, तर कोणी महाराजांचा राज्याभिषेक दाखवणार. आम्हा पोरांना लय भारी वाटायचं राव हे सगळं. शनिवारी किंवा रविवारी सगळी ती सजावट आणि हे भारी सीन्स बघायला मस्त बाहेर पडायचं. काय दिवस होते ते. इथं अमेरिकेत जन्मलेल्या आमच्या पोरांना या गोष्टी कधीच अनुभवायला मिळणार नाही. पोरांनी जर विचारलं पप्पा भारतात गणपतीत तुम्ही काय करायचे, मी सांगतो त्यांना आम्ही पंडाल हॉपिंग करायचो, एका पंडालमधून दुसऱ्या पंडालमध्ये. आता इथं अमेरिकेत पंडाल हॉपिंग तर होत नाही, पण बाप्पांच्या दर्शनासाठी हाऊस हॉपिंग मात्र होते, एका मित्राच्या घरून दुसऱ्याकडे. मस्त आरती आणि प्रसाद. तर इथं सुद्धा आपली क्रिएटिव्ह मराठी मंडळी प्रत्येक वर्षी छान डेकोरेशन करतेच. तुम्ही जर मला विचाराल पाहू महाराष्ट्रातल्या आणि अमेरिकेतल्या गणेश चतुर्थीमधला सगळ्यात मोठा फरक काय, तर मी म्हणेल आपल्याकडच्या त्या भव्य विसर्जन मिरवणुका इथे शक्यच नाही ना. लय मिस करतो राव ते. मला आठवतं इंजिनिअरिंग नंतर मी पुण्यात होतो काही महिने. 2001च्या आसपासची गोष्ट असेल. कॅटची तयारी चालू होती. तर आम्ही सगळे मित्र रात्री विसर्जन मिरवणूक बघायला निघालो. हा काय तो जल्लोष, ते ढोल ताशे, एकापेक्षा एक ते मंडळ त्यांचे ताफे, रात्रभर फिरायचं आणि मग पहाटे पहाटे एकदम जड मनाने बाप्पांचा निरोप घेऊन रूमवर. तर अशा त्या भव्य मिरवणुका इथे कुठे मिळणार तुम्हाला विसर्जनासाठी. इथली भरपूर मंडळी मूर्तीला विसर्जनासाठी मंदिरात ठेवतात आणि मग मंदिराच्या मेन विसर्जनाच्या वेळेस घरच्या गणपतीचं पण विसर्जन. काही लोक घरीसुद्धा विसर्जन करतात आमच्यासारखं. गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला. काही असो, विसर्जनानंतर मनाला हुरहुर तर लागणारच. हे 5 दिवस ह्या अशा प्रसन्न वातावरणात कसे निघून जातात हे कळतसुद्धा नाही. आणि मग आम्ही सगळे पुन्हा एकदा बाप्पांची आतुरतेने वाट बघायला सुरू करतो. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा दुसरा व्हिडिओ पण नक्की बघा. भेटूयात लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोच तर वाजव रे.